हॅलो मित्रांनो, माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण करा छान छान. तर आम्ही चाललो होतो रविवारी खिडकाई मंदिरमध्ये. मग सकाळी नाश्ता नव्हता केला कारण का कामच आवरत होतो आम्ही, कारण रात्री माझं परत डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे सगळी कामं तशीच ठेवली आणि झोपून घेतलं डायरेक्ट मी. मग आम्ही नाश्ता नव्हता केला म्हणून ते बोलले बाहेरच नाश्ता करू. मग आम्ही गेलो पुढे, अंबरनाथच्या पुढे गेलो असेल तिथे एक साऊथ इंडियन हॉटेल दिसलं आम्हाला. मग आम्ही तिथे गाडी थांबवली आणि डोसा, प्लेन डोसा, चीज डोसा मागवला मी. त्यांनी त्यांच्यासाठी काय दुसरं मागवलेलं, पण एवढं त्या हॉटेलमध्ये एवढं टेस्टी होतं ना, डोसा वगैरे खूप छान होता. आणि त्यांनी मागवल्याच्या नंतर मग आम्ही चहा मागवला. चहा पण खूप म्हणजे छान होता चहा, पण ते साऊथ इंडियन टाईपच चहा होता हे बघा चहा. आणि त्यांनी त्याच कपात दिलता तर साऊथ इंडियनला देतात तसं. मग आम्ही तिथून निघालो आणि गाडी धुवायची होती, मग गाडी वगैरे धुतली आणि मग नंतर आम्ही खिडकाई मंदिरमध्ये गेलो. मग तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आणि व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. बाय. झाडाखाली आलो, एवढं छान वाटतंय ना, खूप छान हो. इथे किती छान वाटतंय ना, हा खूप मस्त वाटतंय. गार गार वारा, गरम नाही होते, एकदम मस्त छान वाटतंय ना. हे बघा गावासारखं आहे. इथे काय कसलं गावात आहे, खूप छान वाटतंय मित्रांनो. तुम्ही पण या ना. कुठे वीटभट्टी आहे? तिकडे वीटभट्टी आहे. आम्ही इकडे गाडी धुवायला आलोय. हे बघा गाडी धुतोय आणि इतकं छान वाटतंय ना, खूप मस्त वाटतं. हिचं रिसॉर्ट आहे अश्विनी रिसॉर्ट. हे बघा माझे ब्लॉग. नमस्कार मित्रांनो, आम्ही पालेगावला आलोय. एवढं वातावरण दाखवू इकडचं, किती छान आहे, खूप छान वातावरण आहे. आणि आम्ही गाडी धुवायला थांबलो इथे कारण का आम्ही मंगळवारी कुठे जाणार आहे, मंगळवारी जिथे जाणार आहे तिथे नक्की ब्लॉग बनवणार आहे. आणि आमच्या घरी येणारे आमचे पाहुणे येणार आहेत मोठे, त्याच्यामुळे त्यांना तो आला ना आमची पूर्ण लाईफ स्टोरी बदलते, त्याच्यामुळे तो येणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. त्यांना बोलली माझे व्हिडिओ शूट करा, तर तिकडे जाऊन बघत बसलं. ओ इकडे या, व्हिडिओ शूट करा म्हटलं, तिकडे जाऊन बघत बसले रे. हे बघा कसं आहे, मारेन म्हणतोय, काय बोलायचं. असे दररोज मार खात असते मी घरात. बघा तिकडे यायला काय ना, त्याला काही पडलेलं नसतं कोणाचं. गाडी धुवून झालेली आहे आणि आम्ही आता गाडीत बसलोय. आता आम्ही चाललोय फिरायला. कुठं चाललोय? कोणतं मंदिर? खिरकाळीला चाललोय आम्ही दर्शन घ्यायला, देवाचं दर्शन घ्यायला. की माझ्या नवऱ्याला देवा थोडी बुद्धी दे, बस एवढीच दे. दिवाळी फाट्यावर कधी पण या, रविवारी या, शनिवारी या, सोमवारी या, हमेशा ट्रॉफिक असते, हमेशा. असं एक दिवस नसतो. फक्त 12 वाजता यायचं, 12 वाजता कोणी नसतं. रात्रीच्या 12. हे मॉलची चालू आहे ना आपण, एक्सप्रिया मॉलच्या इथे आलोय. बघा ट्रॉफिक बघा. बघा साडी.
कावळा बघा, कावळा. काव काव. किती मस्त वाटतंय ना. ते बसायला ते भारी होतं बसायला. यशनी बसलो. हा तिथे एकदा साप निघालेला ना आपण आलतो तेव्हा. हा किती जनावर पण आहेत. हे खिडकाळीचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. या इथे कधीतरी. बघा मित्रांनो, इथं साप आहे. साप पाण्यात कुठे गेला गेला बुडला खाली परत. मी खिडकाळी मंदिर मध्ये आलोय. हे खिडकाळी मंदिर खूप छान आहे. पाणी तलाव वगैरे एकदम खूप छान वाटतं. तुम्ही पण नक्की या आला का. एकदम मस्त वाटतं. झाड आहे मस्त आहे तिथं. एकदम शांत मन वाटतं. म्हणून आम्ही आज इथे आलो. कावळे बघ, कावळे. चलो नी कसं वाटतं इकडे? खूप छान. खूप भारी छान वाटतं. वाटतं. यश आल्यावर पण येऊ आपण परत इथे. मस्त वाटते ना. यश आला ना, यशला पण बुधवारी घेऊन येणार आहे ना, तेव्हा आपण परत येऊ. खूप छान वाटतंय. चलो इथे गाय आणि बैल पण आहे माहिती आहे. हा ना, बसलेत मस्तच खाली. केलंय पण खाली खूपच बसलेत छान. आहे. हा. खूपच या तांब्याने नेऊन अभिषेक घालतात माहिती आहे का. या तांब्याने नेऊन अभिषेक घालतात. माहिती आहे का नाही. जायचं घरी. हा घरी जायचंय मग किती. हे चलो थम्सअप आणलं घे. थँक्यू. तुझ्याच फोन मधनं गुगल पे केलंय. कसला चेहरा पाडलाय. अरे तुम्ही माझा फोन कशाला यूज करता. आलोय आता घरी. कोको कोला पितोय. सतून आलो ना बा आपण इकडं. खिडकाळीला ना. हा, आणि किती छान बनवले. चला आम्ही चाललो घरी आता. बाय. मुली नव्हती की एकदा मला घ्यायचे तिथे कपडे. भरपूर ट्रॉफिक आहे. भरपूर म्हणजे खूपच ट्रॉफिक आहे रविवारची. हे तर नेहमीच असते काय रे. इकडे लोक कामाला वगैरे जातात. किती त्यांना त्रास होत असेल. तेच. दुपारी पण